नमस्कार शेतकरी मंडळी, आज आपण जायकवाडी धरणावर आलो होतो. तर तुम्हाला आत्ताचं लाईव्ह जे अपडेट आहे आज आहे तारीख 25 तारीख आहे. 25 तारीख आज आषाढी निमित्त आज पैठणला आलो होतो, दर्शन वगैरे झालो होतो. तर चला म्हणलं आपल्या शेतकऱ्यांना थोडंसं धरणाचा अपडेट देऊ. पाणी किती क्युसेकनी सुटलेलं आहे वरून, आणि सध्या म्हणजे हे सगळ्यात मोठं जायकवाडी धरण आहे. आता तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यानं दाखवतो. बघू शकता आपण इकडल्या साईडला आलेलो इथं. आता सध्या नाशिक भागात भरपूर पाऊस चालू आहे, त्यामुळं जायकवाडी जे धरणात आता पाणी साठा लवकरच म्हणजे भरपूर क्युसेकनी सोडण्यात आलेलं आहे. तर सध्या आणि हे जायकवाडी धरण हे सगळ्या मराठवाड्याचं ताण भागवणारं धरण म्हटलं जातं आहे. सगळ्यात मोठं धरण आहे महाराष्ट्राचं आणि मातीचं धरण आहे. तर बघू शकता सध्या पाण्याची लेवल आता जे आपले जवळचे येत असतात समोरून बघू शकता तुम्ही. आणि पाणी आता आज दुपारचा अपडेट तुम्हाला सांगतो मी. तसं अपडेट टाकलं होतं पोस्टद्वारे. आणि वरून जी पाण्याची आवक आहे का ती सध्या चालूच आहे शेतकरी मंडळी. आज म्हणजे काय झालं, वारीनिमित्तानं मी आज म्हणलं चला शेतकऱ्याला थोडंसं पाण्याचा अपडेट देऊ. पाणी किती वाढलं आहे काय. तर बघू शकता शेतकरी मंडळी, अजून पाणी आहे म्हणजे चालू आहे, वरून चालू आहे. आणि आज आहे 25 जुलै. आता तुम्हाला 25 जुलैचा आता 12 वाजताचा अपडेट आलो होता आपल्याकडं. आणि पाणी पातळी 41.46% झालेली आहे बरं का धरणाची. आणि फुटात म्हणजे आणि क्युसेकनी पाणी किती सोडलेलं आहे 74ची आवक आहे वरून, आणि 718 क्युसेकनी पाणी सोडण्यात आलेलं आहे. हे सगळ्या आपल्या शेतकऱ्यांसाठी चांगला अपडेट आहे. आणि जर आपल्या शेतकरी मित्र NB या पेजला नवीन असाल तर नक्की फॉलो करा आणि यूट्यूबला पण सबस्क्राईब करून घ्या. असेच आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला अपडेटचे धरणाविषयी मिळतील. आणि शेतीविषयी तर चालूच असतात. आणि इकडच्या भागात पाऊस भरपूर चालू आहे बघू शकता तुम्ही. आणि लवकरच 50% धरण भरणार आहे. आणि शेतकऱ्याला म्हणजे भरलं तरी आनंद होतो, कारण काय आहे याच्यावरून 2 कालवे जातात, एक डावा कालवा एक उजवा कालवा. डावा कालवा हा नांदेड साईडला जातो आणि उजवा कालवा हा माजलगाव साईडला जातो. तर भरपूर शेतकऱ्यांनी मी सकाळी टाकलं होतं, भरपूर शेतकऱ्याची रिक्वेस्ट आहे की आता उजव्या कालव्याला पाणी कधी येईल काय. तर सगळं धरण 50%च्या पुढं धरल्यावर निर्णय घेतील. आता आपल्या भागात अजूनही पाऊस नाही, तर काय होईल ते पुढचा अपडेट आपण लवकर टाकू. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेतकरी मित्र NB फेसबुकला फॉलो करून घ्या. तर जय जवान जय किसान.